3 वर्षाचं लेकरू एका आईच्या पोटावर बसले आणि त्या आईची आबरू लुटली गेली या सैतानाने। आणि मग राजाला हाताला धरून मासाहेब जिजाऊ सांगतात, बघ ती स्त्री राजा, तिचं बाळ म्हणते उठ आई, पण त्या बाळासाठी आई नाही उठणार। अरे अनाथ झाली ती पोरं राजा, तुला उठावं लागल, तुला लढावं लागल, स्वराज्याची शपथ तुला घ्यावी लागल। भगिनीकडे जवळ गेल्यानंतर तिचं 3 वर्षाचे लेकरू कडवर घेतलं ना, त्या भगिनीचे चरण स्पर्श केले, आई तुला वाचवता आलं नाही, पण यानंतर हे शब्द देतोय हा राजा या स्वराज्याला, यानंतर कुठलंच लेकरू या महाराष्ट्रात अनाथ नाही होणार। या सगळ्या सैतानांना एक दिवस त्यांची जागा राजा दाखवल। आणि मग स्वराज्याची शपथ घेतली छत्रपतींनी, उभा केला महाराष्ट्र। अनेक छत्रपती झाले, अनेक राजे झाले असतील, काहींनी दुधाचा अभिषेक केला, पण रक्ताचा अभिषेक करणारा जगातील एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजीराजे भोसले। त्यांनी रक्ताचा अभिषेक करत खऱ्या अर्थानं हे स्वराज्याची शपथ घेतली राजानं। अरे सांगा ना जयदेव बांदल, तोफेचा आवाज झाला का? सुभेदार तोफेचा आवाज नाही झाला। मग तोफेचा आवाज झाला नाही ना, मग ते यमाला सांगायचं तुला थांबावं लागल। यमाला थांबवणारे म्हणजे बाजी, यमाला थांबवला, पुन्हा एकदा दानपट्टे हातात गेले, तर तोफेचा आवाज झाला नाही ना, तर यमाला अधिकार नाही बाजीला न्यायचा। आणि तोपर्यंत लढत राहिले, जोपर्यंत तोफेचा आवाज होत नाही तोपर्यंत लढत राहा, जोपर्यंत यश तुम्हाला मिळत नाही हे शिकायचं या चरित्रातून। प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्य उभं केलं आणि लढत राहिली ही माणसं, जोपर्यंत यशाला गवसणी घालत नाहीत। आणि मग तोफेचा आवाज झाला आणि धारकन बाजी प्रभूंनी आपला देह खाली सोडला। जयदेव बांदल, अरे तोफेचा आवाज झाला, सांगणे मला पोचला माझा राजा। जयदेव बांदल, राजाला एक निरोप देताल का? जाता जाता एवढे तुकडे पालखीत न्या बरं का, आणि मासाहेबजी जाऊन ना द्या। जयदेव बांदल सांगता, सुभेदार अरे काय लढले तुम्ही, तुमची काही इच्छा नाही होय? इच्छा एकच, राजाला सांगाल का? पण राज, ज्या दिवशी तुम्ही छत्रपती होताल ना, तुमच्या बाजींची फक्त सिंहासनावर बसायच्या आधी आठवण काढा। आणि म्हणून सिंहासनावर आरूढ होताना ही सगळी माणसं आठवली। याच्यातून हे शिकायचं, राजे 32 मानाच्या सिंहासनावर बसताना सगळी माणसं राजांच्या समोर होती। ज्यांनी यशात आम्हाला भागीदारी केली ना, त्याला विसरून चालत नाही। खऱ्या अर्थाने त्याची पहिली आठवण काढली पाहिजे, कारण तो आमच्या यशातला सगळ्यात मोठा वाटा आहे। ज्या वेळेस छत्रपती शिवाजी राजांना शहाजी राजांची आठवण आली, त्यावेळेस राजांनी बाजी प्रभूंकडे पाहिलं। आणि ज्या वेळेस ही पावनखिंड, ही घोडखिंड बाजींच्या रक्ताने पावन होणार होती, ही घोडखिंड लढवत असताना 2 पालख्या तयार केल्या गेल्या होत्या। या प्रसंगात विशालगडाकडं एक पालखी घेऊन छत्रपती शिवाजीराजे बसले होते, आणि एका पालखीत नाभिक समाजाचा शिवा काशीद सिद्धी जोहरच्या भेटीला गेला होता। हा प्रसंग इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिला जातो का? इथं बलिदान आहे दोघांची, एका प्रसंगात दोघांचे बलिदान आहेत। आणि या बलिदानात जर अजून निरखून पाहिलं तर इथं कुणाच्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत। कारण जो शिवा काशीद राजांच्या एका आवाजावर आला ना, राजांची एकच ओळख की नेबापूर नावाचं गाव आहे, इथं राहणारा शिवा आहे, आणि तो मी त्याला ओळखतो। आणि शिवाला एक प्रश्न विचारला होता, शिवा अरे कधी राजाला तुझी गरज पडली, कधी स्वराज्याला तुझी गरज पडली तर बोलवलं तर येशील का? राज, काळजी करू नका, हा शिवाची जात कधीच शिवात आडवी येणार नाही। राज, मरणासाठी हा शिवा कधी येईल सांगा तुम्ही। आणि ज्या वेळेस स्थिती जोहरचा वेढा पडला ना, आणि मग छत्रपतींना आठवला शिवा। का आठवला? राजांनी नुसतं मनगटाच्या ताकदीवर नाही तर बुद्धीच्या क्षमतेवर स्वराज्य निर्माण केलं। लक्षात, बुद्धीच्या क्षमतेवर कौतुक करायला पाहिजे राजांकडून। आणि जे राजकीय क्षेत्रात आहे ना, त्यांनी छत्रपतींकडून राजकारण शिकावं। जे राजकीय क्षेत्रात आहे ना, जे सामाजिक क्षेत्रात आहे ना, त्यांनी सामाजिक पैलू राजांकडून शिकावेत। आई, एखादं मातृत्व शिकायचं ते आईसाहेब जिजाऊंकडून, एखादा बापाचं कर्तव्य शिकायचं, रयतेचा राजा कसा असावा, खऱ्या अर्थानं प्रजेचा सेवक कसा असावा, समाजाचं प्रतिनिधित्व करणं असताना गावाची सेवा करणारा व्यक्ती कसा असावा, हे राजांकडून शिकावं। काय छत्रपतींनी देऊन गेले आम्हाला, आम्ही इतिहास वाचला पाहिजे गड्या। काय शिकले राजांनी? संपला होता महाराष्ट्र, काय राहिलं होतं? काही नव्हतं राहिलं। सह्याद्री असा अंदुक होत चाललेला, भगव्याचा रंग आता फिक्कट पडत चाललेला, आता कुणी वाली उरला नव्हता या महाराष्ट्राला। आणि मग महासाहेब जिजाऊंच्या पोटात एक छत्रपती जन्माला येणार होते। आज आईचं तेज हे वेगळं दिसत होतं। आजपर्यंत असं वाटत होतं की कुणीतरी या स्वराज्याचा नाश करल, पण आज वाटत होतं हे स्वराज्य वाचवणारा एक राजा इथं जन्माला येणार। ते एक पाकिस्तानातलं एक एअरपोर्ट म्हणला तुमच्या भारतातले पोलीस बांधून ठेवा,
म्हणले आमचे पाकिस्तानी येतील आणि तुमचा भारत नेस्तानाबूत करतील. ते येड्याला म्हणावं आमचे पोलीस काही आमचे गडी बी बांधून ठेवतो, आमच्या या रणरागिणीच्या मनगटात पाकिस्तान नेस्तानाबूत 100% ताकद आहे यांच्या हातात, यांच्या मनगटात ताकद आहे. आता काय हृदयातून म्हणले बघा हे आणि त्यांना वाव देणं गरजेचं आहे. काही म्हणतात मुलींनी कीर्तनात उभं नाही राहायचं, टाळ घ्यायचा नाही. अरे पण तू काय आभाळातून पडला वैर त्यांनी उभं नाही राहायचं. खरे त्यांनी कीर्तनात उभं नाही राहायचं टाळ घेऊन. मला बी 2 लेकी आहेत बघा. मला सांगायचं काम त्या लेकी तर उभ्या राहिल्या गेल्या. मला सांगा आपला जन्म ज्या आईच्या पोटात नाही, ज्या सावित्रीबाई फुलेंमुळे कल्पना चावलापर्यंतच्या महिला शिक्षणाचा अधिकार घेतात, ज्या अंतरावीरापर्यंत जातात, ज्या अहिल्यादेवी होळकरांनी खऱ्या अर्थानं इथं 29 वर्ष झुंज दिली, ज्या महासाहेब जिजाऊंनी आणि छत्रपती शिवाजीराजे जन्माला आले. सगळ्यांनाच वाटतं पण महाराजांना जन्म देणारी आई कोणाच्या तरी घरात जन्माला यायला पाहिजे का? महासाहेब जिजाऊंचा बी जन्म झाला पाहिजे ना. छत्रपती शिवाजीराजे जन्माला यावेत हे सगळ्यांना वाटतं, पण जोपर्यंत महासाहेब जिजाऊ जन्माला नाही येत ना तोपर्यंत छत्रपती जन्माला येत नाही. म्हणून जरी दिवा वंशाला दिवा लागतो बरोबर आहे ना, पण त्या दिव्याची वाच माझी मुलगी लक्षात घ्या. म्हणून ही लेख वाचली पाहिजे, लेख वाढली पाहिजे. सहज संदेश गेला ऐका. आणि मग खऱ्या अर्थानं छत्रपती इथं जन्माला आले. तेज होतं आईच्या चेहऱ्यावर, आगळं वेगळं तेज. आज मला वाटत होतं, आईला वाटत होतं या आदिलशाही, या निजामशाही, या कुतुबशाही, हे आदिल, हे मुघल हे सगळे, हे डच आणि हे फ्रेंच हे सगळे झुकवणार माझा राजा. राजा अरे तुला मोठं व्हायचंय. आईनी छत्रपती शिवाजी राजांचा हात धरला. राजा उभं राहा, या महाराष्ट्रात तुम्हाला उभं राहण्याची गरज आहे. हा महाराष्ट्राचा हाल बघा राजा, सह्याद्री झुकत चाललाय, भगव्याचा रंग अंधुक होत चाललाय. आणि मग सांगतोय तुम्हाला बाजी प्रभूच, पण खऱ्या अर्थानं काय हालत झाली. आणि मग का प्रेम केलं या मावळ्यांनी या मातीवर, का उभा राहिला महाराष्ट्र. आम्ही ऐकला पाहिजे आमचा इतिहास. 19 फेब्रुवारी आली आहे जवळ. 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजीराजांची जयंती आहे. आमचे सगळे मावळे गाड्या एवढ्या जोरात पळवतील ना, बाजूच्याला पार कानठळ्या बसवतील. काय घेतले आम्ही महाराजांचे विचार. महाराजांनी जर असले 90तले मावळे बघितले ना, अरे बांबू घेऊन येते खाली यांच्यासाठी. ती काय उपयोग आहे त्यांचा. थोर महात्मे होऊन गेले, विचार त्यांचे पहा जरा, आपणही त्यांच्या सम व्हावे हाच बोध सापडे खरा. मिरवणूक होईल आता, डीजेच्या तालावर मावळे नाचतील 19 फेब्रुवारीला, आशे नाचतील, बाजूचा बी तुडावतील. मला बी वाटलं कधी कधी कीर्तनाला निघताना 19 फेब्रुवारीला जावं त्याच्या बाजूला उभं राहावं. गेलो त्याच्या बाजूला, मला नाचायची इच्छा झाली. काय राजाचा विचार अंतःकरणात भरला या मावळ्याच्या. आणि मग कळलं ही राजाच्या विचाराची ताकद नाही, ही 90ची ताकद आहे. 90त मावळा बिया भरणार आहे. मावळ्यांनो समजून घ्या, तुमच्या हातात भविष्य आहे, तुमच्या हातात महाराष्ट्र आहे. अहो काय हालत झाली या महाराष्ट्राची. बघितलं का कधी इतिहास उलगडून. नुसती शिवजयंती साजरी करू नका, त्या दिवशी छत्रपती शिवाजी राजांचं चरित्र उघडून घ्या. बघा 19 फेब्रुवारीला सकाळी उठा आणि काढा चरित्र आणि वाचा राजांचा एकच अध्याय, एकच चरित्र वाचा, एक कुठला तरी पराक्रम वाचा आणि मग कळण शिवजयंती कशी साजरी करायची. मग काय लढला माझा राजा, बलाढ्य ताकदीचा उभा राहिला. स्वराज्य दाखवलं आई. अरे तुम्ही लई मोठं काम केलं. महासाहेब जिजाऊंनी स्वराज्य दाखवलं, असं मनगट धरलं राजाचं. राजा अरे बघ, शिवबा म्हणतो काय झालं आई. राजा अरे बघ हा महाराष्ट्र, हा सह्याद्री हलका हलका दिसत चाललाय ना, याला कारण आहे राजा. राजा म्हणतो आई काय झालं, नाही कळलं का तुला. थोडा आवाज कमी करा म्युझिकचा. महासाहेब जिजाऊंनी ज्यावेळी स्वराज्यात उभं केलं ना, आणि मग हाल दाखवलं रयतेच्या नरड्यावरनी समशेरी फिरत गेल्या होत्या. सांगतो तुम्हाला बाजीप्रभू देशपांडे 2 मिनिटात का बाजींचं बलिदान महत्वाचं आहे, कसे काय मावळे एकत्र आले असतील. असे मावळे आता एकत्र येणं लय अवघड आहे. हे संघटन लय अवघड आहे. आता एखाद्याला म्हणलं ना चल ना म्हणलं, ते म्हणलं चल पुढे येतोच मी आहे, तू तर चल पाहिला मग आम्ही बघू. तसे म्हणले का बाजी. हे राजेंच्या मनात का बिंबलं लक्षात घ्या. हे आईसाहेब जिजाऊंनी संस्कार दिले. आईने उभा केलं राजा भग महाराष्ट्र. आणि मग रयतेचे डोळे रडणारे पाहिले आणि राजाचे डोळे भरून आले. सज्जना हो, शेतकऱ्यांच्या नरड्यावर समशेरी फिरल्या. शेतकरी हवालदिल होऊन डोंगरात लपून बसले. अरे पेरणी नाही केलं तर पीक कसं उगवणार. कुठं गेला शेतकरी, कुठं लपून बसला. अरे राजा दिसतो का तुला शेतकरी महाराष्ट्रातला. तू म्हणतो ना रयत, हे बघ रयतेचा हाल आहे. राजा म्हणतो आई माफ कर ग मला. नाही राजा, अजून एक चित्र तुला दाखवायचंय. हे मुघल, हे आदिल, हे निजाम, हे कुतुबशाही, या सगळ्यांनी काय हाल केलं बघ महाराष्ट्राचं. जशी तुझी आई आहे ना, तशी कुण्या लेकराची आई इथे.
3 वर्षाचं लेकरू एका आईच्या पोटावर बसले आणि त्या आईची आबरू लुटली गेली या सैतानाने. आणि मग राजाला हाताला धरून मासाहेब जिजाऊ सांगतात, बघ ती स्त्री राजा, बघ, अरे तिचा चेहरा बघ, अरे संपली, तिला श्वास नाही घेता येत. तिचं बाळ म्हणते उठ आई, पण त्या बाळासाठी आई नाही उठणार. अरे अनाथ झाली ती पोरं राजा, तुला उठावं लागल, तुला लढावं लागल, स्वराज्याची शपथ तुला घ्यावी लागल. आणि मग राजानी हे त्या भगिनीकडे जवळ गेल्यानंतर तिचं 3 वर्षाचे लेकरू कडवर घेतलं ना, आई याला परत आई कधीच बघायला नाही मिळणार ग. आई म्हणते तिच्या नरढेवनी तलवारी फिरल्या रे. अरे नुसती इज्जत नाही लुटली, खऱ्या अर्थानं यांच्या देहातला प्राण काढला या सैतानाने. अरे बघ आपल्या मंदिराची अवस्था, अरे कुठे आहेत आपले देव. मग राजा धर्मासाठी उभा राहत होता. हे शिकवलं पाहिजे बरं का आईवडिलांनी पोरांना, धर्मजागृतीचं ज्ञान हे शिकवलं पाहिजे. आता बाद झालं बुवा काढीन बाहेर जाऊ नको, नाही नाही, धर्मासाठी पोरं उभी केली पाहिजेत. आपण आपल्या मनगटात ताकद आहे ना, आपण पोरांना शौर्यवान बनावलं पाहिजे. यस तुला लढावं लागेल पोरा धर्मासाठी. म्हणजे काय तलवारी नाही घ्यायच्या, हे टाळ घेऊन पोरं उभी राहिली ना तरी ही धर्मासाठी उभी आहेत, लक्षात घ्या. हे शिकवायचं आहे आम्हाला. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. आणि मग राजाने बघितलं स्वराज्य, त्या भगिनीचे चरण स्पर्श केले. आई तुला वाचवता आलं नाही, पण यानंतर हे शब्द देतोय हा राजा या स्वराज्याला, यानंतर कुठलंच लेकरू या महाराष्ट्रात अनाथ नाही होणार. या सगळ्या सैतानांना एक दिवस त्यांची जागा राजा दाखवल. आणि मग स्वराज्याची शपथ घेतली छत्रपतींनी, उभा केला महाराष्ट्र. अनेक छत्रपती झाले, अनेक राजे झाले असतील. काहींनी दुधाचा अभिषेक केला, पण रक्ताचा अभिषेक करणारा जगातील एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजीराजे भोसले. त्यांनी रक्ताचा अभिषेक करत खऱ्या अर्थानं हे स्वराज्याची शपथ घेतली राजानं. हे स्वराज्य निर्माण करल, नाहीच थांबला. एक एक माणूस उभा केला. यसाजी चल जात नाही, बहिर्जी नाईक रामोशी समाजाचा राजा रामोशी हा. अरे बहिर्जी तुला जात थोडीच विचारली तुझी रामोशीची, नाही नाही रामोशी म्हणून नाही. बहिर्जी तुझं कर्तृत्व लई वेगळं आहे. शेवटपर्यंत कळलं नाही बहिर्जी कुठे गेला. बघा तुम्ही इतिहासात वाचून, बहिर्जी राजाला बी कळायचं नाही. बहिर्जी एवढा क्विकपणे जायचा बहिर्जी. बहिर्जींनी खूप मोठी भूमिका आहे, पण बहिर्जी नायकांचा इतिहास खूप कमी सांगितला जातो इतिहासात. आणि मग उभी झाली एक 18 पगड जातेची 12 बोलतीदारी माणसं उभी राहिली इथं महाराष्ट्रासाठी. शिवाकाशीत हव्याचा होता. आई तुमच्यासारखी माय होती, त्याला झोपडीत आई बसती. आईला म्हणतो आई जातो ग बाबा. आई म्हणते शिवा लढायला चालला का रे. आई का रडती ग. अरे शिवा तू लढायला चालला म्हणून नाही रडायला आलं, पण माझ्या हातचे 2 घास तू खाल्ले ना, मग तुझ्या आईला बरं वाटन र शिवा. आई म्हणती खरं, पण शिवाच्या मनात नाही. शिवा म्हणतो मा हे 2 घास पुरणपोळीचे इथंच ठेव, आता तुझा शिवा नाही खायला येणार. राजाने बोलवलं आई, आजपर्यंत शरीर यष्टी कमवली, आजपर्यंत उभा राहिलो. ज्या राजाने बोलावं म्हणून इतकी साधना केली, इतकी सेवा केली, पण खरं सांगू आजचा दिवस लई मोठा आहे. राजाने शिवाला हाक मारली. आई म्हणते शिवा माहिती तुला बी आणि माहिती तुझ्या आईला बी की तू गेल्यावर परत येणार नाहीस, तरी चालला कर. आई ज्याचा जीव ज्याचा देह स्वराज्यासाठी गेला नाही, तो गेल्यानंतर जिवंत राहणार आहे. आई तुला माहिती आहे तुझा शिवा जिवंत राहणार आहे. आई तुझी एक इच्छा पूर्ण करल. तुझी इच्छा आहे ना छत्रपती शिवाजीराजे या झोपडीत यावेत, मग शब्द देतो तुला. हा शिवा गेला ना, मग स्वराज्याचा शिवबा तुझ्या झोपडीत आला. शिवा काशीत गेला, लढता लढता मेला. वार झाले, यातनांचा कलोल झाला. प्रसंग मोठा आहे, फक्त बाइंडिंग करतोय, वेळ कमी राहिलाय. आणि वार झाले, यातनांचा कलोल, रक्तबंबाळ शरीर झालं. समशेरी फिरल्या, रक्ताच्या चिळकांडी उडल्या. आणि मग विचारत होता स्थिती सोहर, बोल क्या है तू शिवाजी. आणि सांगत होता शिवा आय भाई, आणि हा मैं हूँ शिवाजी. पुन्हा एकदा वार होत होते, सांगत होता शिवा हा मैं हूँ शिवाजी. फाजल खानाने ओळखलेलं अफजल खानाचा मुलगा. हुजूर ये शिवाजी नाही है, याच्या मस्तकावर खून नाही. अफजल खानाला मारत्या वेळेस याच्या मस्तकावर कृष्णा भास्कर कुलकर्णींचा वार झालाय. जिरटोप बाजूला काढा. जिरटोप बाजूला काढला गेला, एवढा बी हल्ला नाही. मोडेल पण वाकणार नाही. मावळ्याची जात सांगणारा शिवा होता. नरढ्यावर समशेर फिरली. आणि मग शेवटचं विचारलं स्थिती जोहरने, ए शिवा अरे कौन है तू. अरे आखरी बार पूछ रहा हूं, बोल क्या है तू शिवाजी. आणि मग कडाडला सर्जा. अरे हा नाही आलो छत्रपती
छत्रपती म्हणून, जरी छत्रपती शिवाजी राजे म्हणून जन्माला नाही आलो, पण खरं सांगू शिवा काशीद म्हणून जन्माला आलोय, मान्य आहे मला, पण छत्रपती शिवाजी राजे म्हणून मला मरण मिळतंय ना, याच्यापेक्षा मोठं भाग्य माझ्या जीवनात काय? हा मैं हो शिवाजी सपकन वार झाला आणि उडणारी माती आकाशात सांगत होती मातीसाठी गेला, नुसता मातीत नाही गेला शिवा, ही मातीसाठी माणसं गेली, बलिदानाची माती होती. एका पालखीत शिवा आला, एक पैलू सुटलेला, शेवटचं 1 मिनिट राहिले कीर्तन, एक पैलू सुटलेला की काय राजकारण शिकावं राजाकडून. राजांनी वेढा डिल्ला केला, स्वतः शिवाजी राजे भेटायला येणार, डिल्ला झाला ना वेढा, सगळे मोकळे झाले. अरे राजा आने वाला है, दख्खन का शेर आने वाला है, तख्त शहंशाह आने वाला है, अरे सुना है. आता म्हणले राजाच यायचं तर कशाला वेढा टाकलाय, हे हुजूर बी आम्हाला बोलच येड्यात काढतात. सगळा वेढा डिल्ला झाला, संपला वेढा. राजानं राजकारण केलं, पण कुणाला कळता कामा नाही काय राजकारण. नीतिमत्ता होती साफ. आणि मग एका पालखीत बाजीप्रभू देशपांडे निघून गेले. 65 किलोमीटरचं अंतर विशालगडाचं हे पार करायचं होतं, बाजी लावायची होती जीवाची. बाजीप्रभू देशपांडे सांगतात, राज सिद्धी मसूद सारखा बलाढ्य दुश्मन आपला पाठलाग करत आलाय, कारण सिद्धी जोहरने शिवा काशीदाला मारलंय हे ही बातमी पसरली होती. आणि सिद्धी मसूद घोडदळ घेऊन आला होता, पायदळाने आमची माणसं निघाली होती. राज एक विनंती करतो, तुम्ही लई प्रेम केले आजपर्यंत, तुमचे बाजीप्रभू देशपांडे आता इथं थांबतील, तुम्ही विशालगडाकडे जा. 13, 14, 15 किलोमीटरचं अंतर राहिलं होतं आणि निघाले. राजे म्हणतात, बाजी अरे तुम्हाला सोडून जाऊ का? आजपर्यंत आमचा बापाला पाहावंसं वाटलं तर ती माया नाही मिळली, बाजी तुम्ही दिली. अरे जीवाची बाजी लावली, आमच्या देहावर वार झाला, तुमच्या छातीवर तुम्ही वार घेतला, तुम्हाला सोडून जाऊ का बाजी? बाजी सांगतात, राज तुम्हाला जावं लागल. अरे का बाजी? राज अरे लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. जा राजा. राजे विशालगडाकडे नेले आणि 2 दानपट्टे घेऊन बाजीप्रभू देशपांडे लढत होते. सिद्धी मसूदचं जबरदस्त सैन्य होतं. हे 6.5 किलोचा दानपट्टा या हातात, 6.5 किलोचा दानपट्टा या हातात, सब वार होत होते, दुश्मन मरत होते. परंतु ती घोडदळ नवीन नमाचं सैनिक ही पायानं 65 किलोमीटरचं अंतर चालत गेली होती. आज पावनखिंड ही घोडखिंड पावन होणार होती बाजींच्या रक्तानं. हे दानपट्टे फिरत होते, सब वार होत होते. कळत नव्हतं कसे सैनिक मारतात. 400-500 लोक या हजारो लोकांना मारत होते. ही मराठ्यांची ताकद होती. आणि मग महाराष्ट्राची ताकद आज कळली होती दुश्मनांना. हे गनिम संपत आले. हे राजे अजून गडावर पोहोचले नाहीत. राजा गडावर पोहोचल्यावर तोफेचा आवाज करा. तोफेचा आवाज झाला की समजून जाईल बाजी माझा राजा गडावर पोहोचला. आणि ऐका राज, जोपर्यंत तोफेचा आवाज होत नाही ना, जोपर्यंत तुम्ही गडावर पोहोचत नाही ना, मग तोफे आधी नाम रे बाजी सांगा यमाला आणि सांगा शत्रूला सांगत होता हे सिद्धी मसूद. अरे जोपर्यंत राजा गडावर पोहोचत नाही ना, तोपर्यंत बाजी देह सोडत नाही. याला कमिटमेंट म्हणतात. मायबाप शब्द दिला या स्वराज्यासाठी. राजा गडावर पोहोचला नाहीत. 30 सेकंदाचा शेवट राहिला आहे का? आणि मग हे पोटात काही नव्हतं. अन्नाने व्याकुळ होती, हत्यारं संपली होती, तलवारी नव्हत्या, समोरच्यांकडे शमशेर होती. म्हणजे एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत ही काही नसताना यांनी ऐश्वर उभं केलं. तली लढत होते. एक बंदूकधारी होता, इंग्रज होते, बंदुकी होता. तो असा उभा राहिला सगळ्यांना बघत. हे सिद्धी सांगतो, हे अरे उडा उस बाजी को सबसे भयंकर हे. बंदूकदारीला प्रश्न पडला, हुजूर अरे हे सगळेच बाजी प्रभू दिसतात, यातला बाजी कोण आहे? काय लढत होती सगळी माणसं महाराष्ट्रासाठी. त्याला कळाना बाजी कोण आहे. बोले सबसे भयानक आहे ना, जो सगळ्यात रक्तानी ओला चिंब झालाय ना, ज्याचे हात सगळ्यात गरकन फिरतात ना, हे जो बघत नाही ना, जीवाची तमा करत नाही ना, त्याला मारा बघ, तो हे बाजी. लक्ष देऊ नाही का? लढला बाजी, हात तुटलाय, पडले रे खाली माणसं, डोळे भरून आले. जेदे बांधलानं मांडीव घेतलं बाजींना. काय बोलावं शेवटचे शब्द? बाजीप्रभू म्हणले का माझ्या जखमातनी रक्त येते तेवढ्या ह्याला कापड फडकी लावून घे. नाही बाजी सांगतात, जे देवांदर काय बघताय रे तोंडाकडे? सुभेदार राजा अजून पोचला नाही हो. खरंच नाही पोचला का? तोफेचा आवाज झाला का? मला ऐकू यायला नाही येत. अरे लय वार केल्या त्या सैतानाने. अरे सांगा ना जे देवांदर, तोफेचा आवाज झाला का? सुभेदार तोफेचा आवाज नाही झाला. मग
तोफेचा आवाज झाला नाही ना, मग ते यमाला सांगायचं तुला थांबावं लागल. यमाला थांबवणारे म्हणजे बाजी. यमाला थांबवला, पुन्हा एकदा दानपट्टे हातात गेले. जर तोफेचा आवाज झाला नाही ना, तर यमाला अधिकार नाही बाजीला न्यायचा. आणि तोपर्यंत लढत राहिले, जोपर्यंत तोफेचा आवाज होत नाही तोपर्यंत लढत राहा. जोपर्यंत यश तुम्हाला मिळत नाही हे शिकायचं या चरित्रातून. तोपर्यंत काही नव्हतं जवळ, प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्य उभं केलं आणि लढत राहिली ही माणसं, लढत राहिली ही माणसं. तोपर्यंत लढत राहिली जोपर्यंत यशाला गवसणी घालत नाहीत. आणि मग तोफेचा आवाज झाला आणि धाडकन बाजी प्रभूंनी आपला देह खाली सोडला. जेदे बांदल, अरे तोफेचा आवाज झाला, सांगणे मला पोचला माझा राजा. खरं सांगू, हे गड म्हणजे ताकद होती आपली. एकदा राजा गडावर गेला ना, मग कुठलाही दुश्मन तिथं जाऊ शकत नाही. लक्षात घ्या, राजा गडावर गेला आणि शेवटच्या अश्रुबाजींच्या डोळ्यात आले. जेदे बांदल, राजाला एक निरोप देताल का? जाता जाता एवढे तुकडे पालखीत न्या बरं का, आणि मासाहेबजी जाऊन ना द्या. काय वाटला हृदयातून? तुकडे तुकडे झाल्यानंतर देव बोलत होता. जेदे बांदल सांगता, सुभेदार अरे काय लढले तुम्ही? तुमची काही इच्छा नाही होय? इच्छा एकच, राजाला सांगाल का? पण जे जिवंत राहिले त्यांनी राजाला सांगा, राजा या परतीच्या वाटेने येईन ना, तो शिवाला भेटायला जातील. पण माझे तुकडे गोळा करतील ना, त्यांना एकच सांगा, राज ज्या दिवशी तुम्ही छत्रपती होताल ना, तुमच्या बाजींची फक्त सिंहासनावर बसायच्या आधी आठवण काढा. मग पवित्र पावन झाला या महाराष्ट्रासाठी बाजी. आणि म्हणून सिंहासनावर आरूढ होताना ही सगळी माणसं आठवली. याच्यातून हे शिकायचं, राजे 32 मानाच्या सिंहासनावर बसताना सगळी माणसं राजांच्या समोर होती. मग आम्हाला यश आलं ना, आम्ही ज्यांनी यशात आम्हाला भागीदारी केली ना, त्याला विसरून चालत नाही. खऱ्या अर्थाने त्याची पहिली आठवण काढली पाहिजे, कारण तो आमच्या यशातला सगळ्यात मोठा वाटा आहे. या चरित्रातून हे शिकायचं, छोटे छोटे पैलू आहेत. म्हणून ही माणसं अजरामर झाली, राजे छत्रपती झाले, महाराष्ट्र भराला आला. आदिल, निजाम, मुघल, डच, कुतुबशाही, फ्रेंच सगळे झुकले होते. एक एक माणूस असा खांबागणी उभा होता आणि 32 मानाच्या सिंहासनावर महाराष्ट्राचा वाघ आरूढ होत होता. आज राजा सिंहासनाधीश्वर झाला, राजा सिंहासनावर बसला आणि राजांची पावलं सिंहासनाकडे निघाली. हे जाता जाता राजांना आठवलं बाजी प्रभू देशपांड्यांचं बलिदान. आणि मग एक सिंहगर्जना गागा भट्टांची झाली आणि महाराष्ट्राला पहिला छत्रपती भेटला. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी, भारत माता की वंदे, हरे हरे. झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो.